नमस्ते, मी संभाजी शंकर गिरमे, सहशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावडी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. मी इयत्ता तिसरी मधील गणित या विषयातील गुणाकाराची मूळ संकल्पना या घटकावर व्हिडिओ सादर करत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता तिसरी या इयत्तेमधील भाग 2 च्या पुस्तकामधील गुणाकार हा घटक आज आपण पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी मी एक 4 चौकोन काढले बघा. 1, 2, 3 आणि 4. या 4 चौकोनामध्ये 2-2 गोट्या आहेत बघा. हे इथे 2 आहेत, इथे 2 आहेत, इथे 2 आहेत आणि इथे 2 आहेत. म्हणजे बघा, आता सगळे मिळून आपल्याला या गोट्या ज्या आहेत त्या गुणाकाराच्या साहाय्याने आपल्याला मोजायच्या आहेत. मग पहा, बेरीज स्वरूपात आपण कसं लिहू शकतो? हे 2 परत ह्या 2 ह्या 2 ह्या 2 बघा. आता अधिक 2 अधिक 2 अधिक 2 म्हणजेच 2 किती वेळा आहेत? 1, 2, 3, 4 वेळा. म्हणून आपण इथं 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 म्हणजेच काय? आता 2 किती वेळा आहेत? 4 वेळा. म्हणून 2 किती वेळा? तर 4 वेळा असल्यामुळे 2 ची किती पट आहे? 4 पट. म्हणून आपण लिहायचं 2 ची 4 पट. 2 ची किती? 4 पट. 4 पट कशामुळे? कारण 4 वेळा 2 आलेला आहे म्हणून. मग हेच गुणाकार स्वरूपात कसं लिहायचं आपण? 2 गुणिले 4 आणि उत्तर काय यायचं पुढं? 2 गुणिले 4 म्हणजे 4 चा पाडा 2 पर्यंत म्हणायचा, किंवा 2 चा पाडा 4 पर्यंत म्हणला तरी चालेल. मग बघा, 4 चा पाडा 2 पर्यंत म्हणून आपण 4 1 4 4 2 8. या ठिकाणी आलं उत्तर 8. तर ही आहे गुणाकाराची मूळ संकल्पना. सुरुवातीला आपल्या बेरीज स्वरूपात समजून घेतली आणि तेच आपल्या गुणाकार स्वरूपामध्ये आपण असे लिहिलं. आता पहा, दुसरं उदाहरण पाहूया आपण. या ठिकाणी बघा 2 त्रिकोण दिलेले आहेत. त्या 2 त्रिकोणामध्ये 3 फुलं आहेत. यामध्ये 3 फुलं आहेत, याच्यामध्ये 3 फुलं आहेत. मग पहा, आता हा एक गट आहे, हा एक गट आहे. म्हणजे 3 फुले किती वाले आहेत? 2 वेळा. म्हणून आपण हे बेरीज स्वरूपामध्ये असं लिहू शकतो 3 अधिक 3. एकूण फुले किती झाली? 3 आणि 3 6. हे बेरीज स्वरूपात असं लिहिलं. आता गुणाकार स्वरूपात लिहिताना कसं लिहावं आहे आपला? 3 ची किती पट आहेत? 2 आले म्हणून 3 ची दुप्पट. लिहायचे आपण 3 ची दुप्पट किंवा 3 ची 2 पट असं पण आपण ते लिहू शकतो. मग 3 ची दुप्पट कसं लिहायचं? 3 गुणिले 2. गुणाकार स्वरूपामध्ये 3 गुणिले 2 असं लिहू शकतो. आणि हे आपण कसं लिहायचं? पाडा म्हणायचा. 2 चा पाडा 3 पर्यंत म्हणायचा. बघा, 2 1 2 2 4 आणि 2 3 6. उत्तर आपलं 6. तर अशा प्रकारे ही मेन संकल्पना आहे गुणाकाराची. बघा मुलांनो, गुणाकार लिहिण्याच्या मांडणीचे 2 प्रकार आहेत. तर पहा, आडवी मांडणी आणि उभी मांडणी. तर पहा, आपण आधी आडवी मांडणी बघूया. तर बघा, इथे एक उदाहरण दिलेलं मी 5 गुणिले 2. हे आडवं घेतलेले बघा. 5 गुणिले 2 आडवं लिहिलेलं आहे, म्हणून ह्याला म्हणायचं आडवी मांडणी. उभी मांडणी कशी घेतली? वरती 5 गुणिले खाली 2, म्हणजे हे म्हणायचं उभी मांडणी. तर पहा, 5 गुणिले 2 हे कसं सोडवायचं? तर 2 चा पाडा 5 पर्यंत म्हणायचा. 5 चा पाडा 2 पर्यंत म्हणलं तरी चालेल, परंतु इकडून इकडं म्हणण्याची एक जनरली पद्धत आहे. तर पहा, 2 चा पाडा 5 पर्यंत म्हणूया आपण. 2 1 2 2 4 2 3 6 2 4 8 2 5 10. बरोबर चिन्हाच्या पलीकडे 10 लिहायचं. 10 आलं याचं उत्तर. तर हे आहे आडवी मांडणी. उभी मांडणी कशी करायची बघा. 5 गुणिले 2 सेम असंच आहे. 2 चा पाडा 5 पर्यंत म्हणायचा. 2 5 10. 10 इथं खाली एक रेष मारल्यानंतर खाली 10 लिहायचे. तर आपण ज्या ठिकाणी इथं बरोबर चिन्ह देत होतो त्या ठिकाणी बरोबर चिन्ह द्यायचं नाही, त्याच्या ऐवजी काय पाहिजे? एक रेष ओढायची. आता गुण्य, गुणक आणि गुणाकार ह्याची माहिती आपण घेऊया. बघा, आता वरचा जो अंक आहे त्याला म्हणायचे गुण्य. त्यानंतर ज्याने आपण गुणतोय, 2 ह्या 5 ला गुणतोय म्हणून त्याला म्हणायचे गुणक. आणि उत्तर काय आलेलं आहे? 10 हे उत्तर आले म्हणून त्याला म्हणायचे गुणाकार. इथं आपण लिहूया गुणाकार. म्हणजे बघा, 5 हा गुण्य झाला,
2 हा गुणक झाला आणि 10 हा हे जे उत्तर आहे त्याला म्हणायचं गुणाकार. बघा आता आपण काही उदाहरण सोडूया. आडी मांडणीचे बघू 3 आधी. 3 गुणिले 5, 5 चा पाडा 3 पर्यंत म्हणायचा. 5 1 5, 5 2 10, 5 3 15. उत्तर आलं 15. आता 4 गुणिले 2, 2 चा पाडा 4 पर्यंत म्हणायचा. 2 1 2, 2 2 4, 2 3 6, 2 4 8. उत्तर आलं 8. 6 गुणिले 3, 3 चा पाडा 6 पर्यंत म्हणायचा. 3 1 3, 3 2 7, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18. उत्तर आलं 18. यासाठी आपल्याला पाढे-पाठ असणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी सर्व मुलांनी कमीत कमी 10 पर्यंतचे पाढे-पाठ असणं गुणाकारासाठी अतिशय महत्वाचं आहे. पाढे-पाठ करा, त्यानंतर तुम्हाला गणित सुटतील. आता बघा उभी मांडणी आपण कशी करायची ते बघूया. 3 गुणिले 4. आता बरोबर चिन्ह जागा घेतले, रेष घेतली. हे रेष अर्थ याच्याखाली आपलं उत्तर लिहायचे. बघा आता 4 चा पाडा किती पर्यंत म्हणायचा? 3 पर्यंत. 4 1 4, 4 2 8, 4 3 12. उत्तर आलं 12. त्यात 7 गुणिले 3, 3 चा पाडा 7 पर्यंत म्हणायचा. 3 1 3, 3 2 7, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21. उत्तर आलं आपलं 21. त्यानंतर 4 गुणिले 4, 4 चा पाडा 4 पर्यंत. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16. उत्तर आलं आपलं 16. पहा 3 गुणिले 2 हे उदाहरण सोडूया आपण. 2 चा पाडा 3 पर्यंत म्हणायचा. 2 1 2, 2 2 4, 2 3 6. तर उत्तर आलं आपलं 6. अशा प्रकारे आपला ही उभी मांडणी आणि आडवी मांडणी सोडवायची आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुणाकाराची मूळ संकल्पना काय असते ते आपण पाहिलं. त्याचप्रमाणे गुणाकाराचे प्रकार, आडवी मांडणीने कसा सोडवायचा, उभी मांडणीने कसा गुणाकार करायचा ते आपण पाहिलं.